आपण आयुष्यात कधीतरी एकच प्रश्न स्वतःला विचारतो. मी इतकं सगळं जाणूनसुद्धा तेच चुका का करतो? आपण बदलायचं ठरवतो. नवीन सवयी लावायचं ठरवतो. नवीन आयुष्य सुरू करायचं ठरवतो. पण काही काळानंतर तेच विचार, तेच निर्णय, तेच अपयश. आणि मग आपण दोष देतो. परिस्थितीला, लोकांना, नशिबाला. पण ब्रियाना वेस्ट या पुस्तकात एक अस्वस्थ करणारी गोष्ट सांगते. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा तुम्ही स्वतः आहात. या पुस्तकाचं नावच आपल्याला थांबवून विचार करायला लावतं. द माउंटन इज यू. डोंगर बाहेर नाही, तो आत आहे. आपण सेल्फ सॅबोटाज हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं, मी स्वतःचं नुकसान का करेन? पण ब्रियाना वेस्ट सांगते, सेल्फ सॅबोटाज म्हणजे स्वतःचा द्वेष नाही. तो स्वतःला वाचवण्याचा एक जुना शिकलेला मार्ग आहे. आपलं मन आपल्याला वेदनेपासून वाचवायचा प्रयत्न करत असतं. म्हणूनच ते आपल्याला ओळखीच्या दुःखात ठेवतं आणि अपरिचित आनंदापासून दूर ठेवतं. सेल्फ सॅबोटाज म्हणजे नेमकं काय? योग्य संधी असूनही निर्णय न घेणं. यश जवळ आलं की मागे हटणं. नातं चांगलं चालू असताना ते स्वतःच बिघडवणं. सतत विचार करत राहणं आणि कृती न करणं. हे सगळं आपण आळस किंवा कमकुवतपणा म्हणून समजतो. पण ब्रियाना सांगते, हे सगळं अवचेतन मनाचं संरक्षण आहे. तुमचं मन बदलाला घाबरतं. कारण बदल अनिश्चित असतो. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण सत्य असं आहे, आपल्याला दुःखाची सवय असते. परिचित वेदना मनाला सुरक्षित वाटतात. अपरिचित आनंद मनाला धोकादायक वाटतो. म्हणूनच आपण स्वतःला म्हणतो, मी असा नाही. माझ्याने हे होणार नाही. हे माझ्यासाठी नाही. हे सत्य नसतं. ही फक्त मनाची भीती असते. आपण अनेकदा म्हणतो, माझ्या आयुष्यात अडथळे खूप आहेत. पण ब्रियाना वेस्ट एक वेगळाच दृष्टिकोन देते. अडथळा म्हणजे परिस्थिती नाही. अडथळा म्हणजे तुमची प्रतिक्रिया. डोंगर म्हणजे जुनी भीती, जुने अनुभव, रिजेक्शनची आठवण, अपयशाची वेदना, इमोशनल वुंड्स. आपण हा डोंगर बाहेर ढकलायचा प्रयत्न करतो. लोक बदलली तर बरं होईल. परिस्थिती बदलली तर बरं होईल. पण डोंगर हलत नाही. कारण तो आपणच असतो. ब्रियाना खूप शांतपणे सांगते, तुम्ही जोपर्यंत स्वतःपासून पळत राहाल, तोपर्यंत आयुष्य तेच धडे पुन्हा पुन्हा देत राहील. हा डोंगर शत्रू नाही. तो शिक्षक आहे. तो तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर बदलण्यासाठी आमंत्रण देतो. आपल्या भावनांचं एक पॅटर्न असतं. लहानपणी आपण शिकतो, प्रेम मिळवण्यासाठी कसं वागायचं, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय टाळायचं, स्वीकार मिळवण्यासाठी काय लपवायचं. हे पॅटर्न्स मोठे झाल्यावरही आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकतात. आपण समजतो आपण स्वतंत्र आहोत. पण अनेक निर्णय जुन्या भावनांमधून येत असतात. म्हणूनच ब्रियाना म्हणते, स्वतःला बदलायच्या आधी स्वतःला समजून घ्या. सेल्फ इम्प्रूव्हमेंटपेक्षा सेल्फ अवेअरनेस जास्त खोल आहे. तुमच्यात काही कमी नाही. फक्त काही गोष्टी अजून हील झालेल्या नाहीत. द माउंटन इज यू हे पुस्तक तुम्हाला दुरुस्त करायला आलेलं नाही. ते तुम्हाला स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला शिकवतं. या पहिल्या भागात आपण समजून घेतलं, सेल्फ सॅबोटाज म्हणजे स्वतःचा शत्रू होणं नाही. तो स्वतःला वाचवण्याचा एक जुना शिकलेला मार्ग आहे. पण आता तो प्रयत्न आपल्याला थांबवत आहे.
पुढील भागात आपण पाहणार आहोत हा डोंगर नेमका कसा तयार झाला, आपले चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस आपल्या प्रेझेंट आयुष्याला कसे शेप करतात आणि आपण या डोंगरावर चढायला का घाबरतो. पहिल्या भागात आपण पाहिलं की सेल्फ सॅबोटाज म्हणजे स्वतःचा द्वेष नाही, तो एक संरक्षणाचा मार्ग आहे. आता प्रश्न असा आहे, आपल्याला स्वतःपासून वाचवण्याची गरज का भासली? या प्रश्नाचं उत्तर आपल्या चाइल्डहूडमध्ये दडलं आहे. आपण लहान असताना आपण पूर्ण नसतो, आपण वल्नरेबल असतो, आपण डिपेंडंट असतो, आपण आजूबाजूच्या लोकांवर भावनिकरित्या अवलंबून असतो. त्या काळात जे अनुभव आपल्याला मिळतात ते आपल्याला शिकवतात. जग सुरक्षित आहे की नाही, प्रेम मिळवायचं कसं, दुःख टाळायचं कसं. ब्रियाना सांगते, ट्रॉमा म्हणजे नेहमी मोठी घटना नसते. कधीकधी जे घडलं नाही तेच ट्रॉमा बनतं. मिळालं नाही असं प्रेम, ऐकून घेतलं नाही असं दुःख, समजून घेतली नाही अशी भीती, हे सगळं आपल्या आत हळूच साठत जातं. आणि मग आपलं मन एक निर्णय घेतं, आता मला स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागेल. इथूनच सर्व्हायव्हल पॅटर्न्स तयार होतात. सर्व्हायव्हल पॅटर्न्स म्हणजे काय? सर्व्हायव्हल पॅटर्न म्हणजे एक भावनिक सवय. ती सवय आपल्याला कधीतरी वाचवते, पण नंतर तीच सवय आपल्याला अडवते. उदाहरणार्थ, खूप शांत राहणं, कारण बोलणं धोकादायक वाटतं. सगळ्यांना खुश ठेवणं, कारण रिजेक्शनची भीती. कोणावरही अवलंबून न राहणं, कारण दुखावलं गेलंय. सतत कंट्रोल ठेवणं, कारण केऑस भीतीदायक आहे. हे सगळं एकेकाळी आवश्यक होतं. पण ब्रियाना सांगते, जे पॅटर्न तुम्हाला एकदा वाचवत होतं तेच आज तुमचं आयुष्य लहान करत आहे. आपण अनेकदा म्हणतो, हा माझा स्वभाव आहे. पण अनेक वेळा तो स्वभाव नसतो. तो जुना डिफेन्स मेकॅनिझम असतो. आपण इमोशनली अनअवेलेबल असतो, कारण कधीतरी खूप इमोशनली हर्ट झालो असतो. आपण सतत स्ट्रॉंग राहतो, कारण कधीतरी कमकुवतपणा सुरक्षित नव्हता. वाय वी रिपीट द सेम पेन. एक महत्त्वाची गोष्ट ब्रियाला सांगते, आपण वेदना टाळत नाही, आपण ओळखीची वेदना निवडतो. आपलं मन म्हणतं, ही वेदना ओळखीची आहे, मी हिला हँडल करू शकतो. म्हणूनच आपण तेच प्रकारचे नाते निवडतो, तेच परिस्थिती पुन्हा निर्माण करतो, तेच परिणाम मिळवतो. हे पनिशमेंट नाही, हे प्रोग्रामिंग आहे. आणि म्हणूनच ब्रियाना एक महत्त्वाची गोष्ट सांगते, हीलिंग म्हणजे वेदनांपासून पळणं नाही. हीलिंग म्हणजे वेदनांकडे सुरक्षितपणे पाहणं. आपण ज्या गोष्टी टाळतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्याचं डिरेक्शन ठरवतात. अवेअरनेस बिफोर चेंज. आपण अनेकदा थेट बदलायचा प्रयत्न करतो. नवीन हॅबिट्स, नवीन रुटीन, नवीन ॲफर्मेशन्स, पण आतमध्ये तेच जुने वूंज असतात. म्हणून बदल टिकत नाही. ब्रियाना सांगते, जिथे अवेअरनेस नाही तिथे चेंज टिकत नाही. स्वतःला हील करायचं म्हणजे स्वतःला ब्लेम करणं नाही, स्वतःला समजून घेणं आहे. हीलिंगचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच दुखावले जाणार नाही. हीलिंगचा अर्थ असा आहे, दुखावल्यावर तुम्ही स्वतःला सोडून देणार नाही. आता आपल्याला हा डोंगर थोडा स्पष्ट दिसतो. तो एखादी समस्या नाही, तो आठवणींचा संग्रह आहे. तो जुन्या निर्णयांचा परिणाम आहे. तो एक सर्व्हायव्हल स्टोरी आहे. आणि म्हणूनच ब्रियाना म्हणते, तुम्ही डोंगराशी लढू नका, त्याला समजून घ्या, कारण तुमचा डोंगर तुमचाच भाग आहे. या भागात आपण समजून घेतलं, इमोशनल वूंड्स कशा तयार होतात, सर्व्हायव्हल पॅटर्न्स कसे जन्माला येतात, आपण वेदना का रिपीट करतो. हीलिंग म्हणजे अवॉइडन्स नाही,
आणि अवेअरनेस हीच खरी सुरुवात आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत हे सर्व्हायव्हल पॅटर्न्स आपल्या शरीरात आणि मनात कसे साठून राहतात आणि आपण स्वतःला सॅबोटाज करताना ते कसे दिसतात. सेल्फ सॅबोटाज इन डेली लाईफ. आता आपण सेल्फ सॅबोटाज या शब्दाला खूप जवळून पाहूया, कारण हे फक्त मोठ्या निर्णयांमध्ये दिसत नाही. ते आपल्या रोजच्या लहान सवयींमध्ये लपलेलं असतं. आपण म्हणतो, मी उद्यापासून सुरुवात करतो. आपण म्हणतो, आता वेळ नाही. आपण म्हणतो, हे परफेक्ट झाल्यावरच करीन. ही आळशीपणाची भाषा नाही, ही भीतीची भाषा आहे. ब्रियाना वीस्ट सांगते, सेल्फ सॅबोटाज हे नेहमी नकारात्मक दिसत नाही. कधीकधी ते खूपच लॉजिकल वाटतं, खूपच प्रॅक्टिकल वाटतं, पण त्यामागे एकच भावना असते. जर मी प्रयत्नच केला नाही तर अपयशही होणार नाही. आपण अनेकदा स्वतःला समजावतो, मी तयार नाही, माझ्यात अजून कॉन्फिडन्स नाही, आधी थोडं अजून शिकायला हवं. पण ब्रियाना म्हणते, तयारी ही अनेक वेळा विलंबाची खूण असते. आपण परफेक्ट क्षणाची वाट पाहतो, पण तो क्षण कधीच येत नाही. परफेक्शनिझम, अ सेफ डिस्गाईज. परफेक्शनिझम हा सेल्फ सॅबोटाजचा सगळ्यात सोशली ॲक्सेप्टेड प्रकार आहे. आपण म्हणतो, मला सगळं योग्य हवं आहे, पण आतून आपण म्हणतो, चूक झाली तर? परफेक्शनिझम म्हणजे एक्सेलन्स नाही, तो फिअर बेस्ड कंट्रोल आहे. ब्रियाना सांगते, जे लोक परफेक्शनिझममध्ये अडकतात ते स्वतःला सुरक्षित ठेवतात, पण कधीच पूर्णपणे जगू शकत नाहीत. परफेक्शनिझम आपल्याला एक इल्युजन देतो, मी मेहनत करत आहे, पण प्रत्यक्षात आपण कृती टाळत असतो. आपण इव्हॅल्युएशनमध्ये अडकतो आणि एक्सपिरियन्स टाळतो. रिपीटिंग द सेम पॅटर्न्स. आपण अनेकदा विचारतो, माझ्याबरोबरच असं का होतं? पण ब्रियाना सांगते, आपण तेच टाईपचे लोक पुन्हा पुन्हा निवडतो. तेच संघर्ष पुन्हा निर्माण करतो, कारण ते आपल्याला ओळखीचे वाटतात. आपण दुखवतो, कारण ते दुखणं आपल्याला समजतं. अपरिचित शांतता भीतीदायक वाटते. म्हणूनच आपण केऑर्स असलेल्या नात्यांमध्ये शांत बसू शकत नाही. आपण ड्रामामध्येच जिवंत असल्यासारखं वाटतं, कारण शांततेत आपल्याला स्वतःला पाहावं लागतं. इमोशनल ट्रिगर्स. सेल्फ सॅबोटाज अचानक होत नाही, तो ट्रिगरमुळे ॲक्टिवेट होतो. एखादं वाक्य, एखादी आठवण, एखादी प्रतिक्रिया, आणि आपलं मन भूतकाळात जातं. आपण रिॲक्शन देतो, रिस्पॉन्स नाही. ब्रियाना म्हणते, ट्रिगर म्हणजे तुम्ही वीक आहात याचा पुरावा नाही, तो तुम्हाला अजून कुठे हील करायचा आहे याचा संकेत आहे. अवेअरनेस इज द फर्स्ट ब्रेक. आपण सेल्फ सॅबोटाज थांबवू शकत नाही एका रात्रीत, पण आपण ते ओळखू शकतो. आणि हेच पहिलं पाऊल आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पकडता की मी पुन्हा तेच करत आहे, तेव्हा बदल सुरू झालेला असतो. ब्रियाना म्हणते, ज्या क्षणी तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवता त्या क्षणी हीलिंग सुरू होतं. या भागात आपण पाहिलं, सेल्फ सॅबोटाज रोजच्या सवयींमध्ये कसं दिसतं. परफेक्शनिझम हा कसा डिस्गाइज्ड फिअर आहे. आपण वेदना का रिपीट करतो. ट्रिगर्स म्हणजे कमकुवतपणा नाही. अवेअरनेस हीच बदलाची सुरुवात आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, सेल्फ सॅबोटाज शरीरात कसं साठतं, भावना आपल्या शरीरावर कसा परिणाम करतात आणि आपण स्वतःला कसं ऐकायला शिकू शकतो. द बॉडी, ट्रॉमा आणि इमोशनल मेमरी. आत्तापर्यंत आपण सेल्फ सॅबोटाजला मनाच्या पातळीवर समजून घेतलं. पण ब्रियाना वीस्ट इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते. ट्रॉमा फक्त आठवण नसते, ते शरीरात साठतं. आपण अनेकदा म्हणतो, ते सगळं विसरून गेलो, पण शरीर विसरत नाही. आपल्या शरीरात एक प्रकारची स्मृती असते. ज्या भावना त्यावेळी व्यक्त करता आल्या नाहीत, त्या शरीरात साठून राहतात. दडपलेला राग, न बोललेलं दुःख, आवाज न मिळालेली भीती, हे सगळं शरीर आठवतं. ब्रियाना म्हणते, भावना ऐकल्या गेल्या नाहीत तर त्या शरीरातून बोलायला लागतात. म्हणूनच कधीकधी आपण थकतो, जड वाटतं, अस्वस्थ होतो, कारण न कळता दुखतं. हे वीकनेस नाही, हे सिग्नल आहे. ट्रॉमा लिव्हज इन द नर्वस सिस्टम.
ट्रॉमा म्हणजे नेहमी मोठी दुर्घटना नाही. कधीकधी तो सततचा ताण असतो. सतत सावध राहणं, सतत ॲडजस्ट करणं, सतत स्वतःला लहान करणं. आपली नर्वस सिस्टम हळूहळू सर्व्हायव्हल मोडमध्ये जाते. आणि मग आपण सुरक्षित असतानाही धोक्यात असल्यासारखं वाटतं. शांततेतही अस्वस्थ वाटतं. ब्रियाना सांगते, तुमचं शरीर तुम्हाला त्रास देत नाही. ते तुम्हाला वाचवत असतं. ते म्हणत असतं, कधीतरी असं झालं होतं. मी पुन्हा ते नकोय. द बॉडी रिॲक्ट्स बिफोर द माइंड. आपण विचार करतो, नंतर भावना येतात, असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात शरीर आधी रिॲक्ट करतं. मन नंतर कथा तयार करतं. हृदय वेगाने धडधडतं, श्वास थांबतो, छातीत जडपणा येतो. आणि मग मन म्हणतं, काहीतरी चुकतंय. म्हणूनच ब्रियाना म्हणते, हीलिंग म्हणजे मन समजावणं नाही, शरीर ऐकणं आहे. रिकनेक्टिंग विथ द बॉडी. आपण अनेकदा भावनांपासून पळतो, कामात बुडतो, फोनमध्ये गुंततो, विचारांत हरवतो. पण ब्रियाना सांगते, तुम्ही ज्या भावना टाळता त्या शरीरातून तुम्हाला शोधत राहतात. हीलिंगची सुरुवात मोठ्या गोष्टींनी होत नाही, ती सुरू होते लहान गोष्टींनी. श्वासाकडे लक्ष देणं, थांबून जाणवणं, आत्ता मला काय वाटतंय हे स्वतःला विचारणं. शरीराशी कनेक्ट होणं म्हणजे काही मिस्टिकल गोष्ट नाही. ते म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणं. जेव्हा शरीर सुरक्षित वाटतं तेव्हा मनही हळूहळू शांत होतं. द माउंटेन इन द बॉडी. आपण समजतो डोंगर हा विचारांचा आहे, पण तो शरीरातही आहे. ताठ झालेल्या कांद्यांमध्ये, घट्ट जबड्यात, थांबलेल्या श्वासात. हे सगळं आपल्या आतल्या डोंगराचं प्रतिबिंब आहे. आणि म्हणूनच ब्रियाना म्हणते, तुम्ही स्वतःला फक्त समजून घेत नाही, तर अनुभवून हील करता. या भागात आपण पाहिलं, ट्रॉमा शरीरात कसं साठतं, नर्वस सिस्टम सर्व्हायव्हल मोडमध्ये कशी जाते, शरीर आधी रिॲक्ट का करतं, हीलिंग म्हणजे शरीर ऐकणं आहे, लहान कृतींचं महत्त्व. पुढील भागात आपण पाहणार आहोत, आपण भावना दडपतो का की त्यांना प्रोसेस करतो, हेल्दी इमोशनल रिलीज म्हणजे काय आणि आपण स्वतःला कसं मोकळं करू शकतो. इमोशनल रिलीज आणि रेग्युलेशन. आत्तापर्यंत आपण पाहिलं, सेल्फ साबोटाज आणि इमोशनल वुंड्स कशा तयार होतात, शरीरात कसे साठतात. पण प्रश्न असा आहे, आपण त्या इमोशन्स कसे प्रोसेस करतो किंवा प्रोसेस न करता त्यांना दडपतो. ब्रियाना वीस्ट सांगते, इमोशनल रिलीज ही सेल्फ साबोटाज कमी करण्याची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आपण अनेकदा म्हणतो, मला राग दाखवायचा नाही, दुःख व्यक्त करायचं नाही, मी मजबूत आहे, त्यामुळे काही दिसू देणार नाही. हे करण्याने शॉर्ट टर्म सेफ्टी मिळते, पण लाँग टर्म सेल्फ साबोटाज वाढतं. आपल्या शरीरात आणि मनात तीच ऊर्जा अडकते आणि पुन्हा पुन्हा आपल्याला घाबरवत राहते. ब्रियाना सांगते, इमोशन्स डोक्यातून नाही, त्यांच्या फेल्ट एक्सपिरियन्सपासून रिलीज करायचे आहेत. हे म्हणजे क्राईंग, रायटिंग, स्पीकिंग, मूव्हिंग, जे तुमच्यासाठी नॅचरल वाटतं. आपण सतत त्यांना इग्नॉर करतो तर ते अनकॉन्शियस पॅटर्न्समध्ये बदलतात. एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहू. आपण एखाद्या नात्यात हर्ट झालो. आपण त्याच वेळी व्यक्त केले नाही. आपण सायलेंट राहिलो. त्या सप्रेस्ड इमोशनने आपल्या मनात रिझेंटमेंट बिल्ड केला. आपल्या रिॲक्शन्स अनकॉन्शियस बनल्या. ही स्मॉल अनरिझॉल्व्ड फीलिंग्स फ्युचर कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट करतात. ब्रियाना सांगते, निसर्गाने आपल्याला इमोशन्स दिल्या आहेत त्यांना एक्सपिरियन्स करण्यासाठी. त्यांचा अर्थ नाही त्यांना कंट्रोल करण्याचा. त्यांना अलाव करा, त्यांना सुरक्षित जागा द्या. तिथून हीलिंग सुरू होते. इमोशनल रेग्युलेशन. इमोशनल रिलीज नंतर दुसरी पायरी आहे रेग्युलेशन. रेग्युलेशन म्हणजे तुमच्या अनुभवांवर कंट्रोल मिळवणं नाही, तर त्यांच्याशी कोएक्झिस्ट करणं. उदाहरणार्थ, राग आला की ताबडतोब व्यक्त न करता त्या एनर्जीला चॅनल करणे. शांत श्वास, रिफ्लेक्टिव्ह रायटिंग, मूव्हमेंट हे सारे रेग्युलेशन आहेत. ब्रियाना सांगते, आपण जितके जागरूकपणे इमोशन्स हँडल करतो तितकेच आपण सेल्फ साबोटाज कमी करतो. आपल्या इमोशनल रिस्पॉन्सेस जास्त कॉन्शियस बनतात आणि जुने पॅटर्न्स ब्रेक होतात. कधी फॉरवर्ड जाता,
कधी बॅकवर्ड जाता. पण ब्रियाना सांगते, सतत स्मॉल कॉन्शियस अटेम्प्ट्स तुम्हाला माउंटेनच्या समिटकडे घेऊन जातात. सेल्फ सॅबोटाज रोखण्याचा सारांश आहे: इमोशन्स एक्नॉलेज करा, फेल्ट एक्सपिरियन्सपासून रिलीज करा, फिजिकल, वर्बल, क्रिएटिव्ह मेथड्स वापरा, रेग्युलेशन साधा, अवेअरनेस टिकवा. हे 5 स्टेप्स आपल्या डोंगरावर चढण्याची भट्टम पायरी आहेत. या भागात आपण समजलं इमोशनल रिलीज का आवश्यक आहे, रिप्रेस्ड इमोशन्स कसे सेल्फ साबोटाज वाढवतात, रेग्युलेशन आणि को एक्झिस्टन्स कशी करता येते, कॉन्शियस अवेअरनेस ही हिलिंगची की आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत पॅटर्न्स बदलताना मन, शरीर आणि भावना एकत्र कसे काम करतात आणि सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन कशी टिकवता येते. ब्रेकिंग पॅटर्न्स अँड बिल्डिंग न्यू पाथवेज. आत्तापर्यंत आपण पाहिलं सेल्फ सॅबोटाज कशी निर्माण होते, इमोशनल वून्स शरीरात कशी साठतात, त्यांना रिलीज कसं करावं आणि रेग्युलेशन कशी साधावी. पण एक मोठा प्रश्न उरतो, हे जुने पॅटर्न्स आपण बदलू कसे शकतो. ब्रियाना वीस्ट सांगते, ही प्रक्रिया काही सोपी नाही पण शक्य आहे. सेल्फ सॅबोटाज हे डीप रूटेड असतं. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही बदलू शकत नाही. त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सतत अभ्यास, अवेअरनेस आणि डेलिब्रेट एफर्ट करावा लागेल. पॅटर्न्स ब्रेक करणे म्हणजे जुने न्यूरल पाथवेज बदलणे, जुने इमोशनल हॅबिट्स रिराईट करणे. ब्रियाना सांगते, ब्रेकिंग पॅटर्न्स म्हणजे पनिशमेंट नाही, ते ॲक्सेप्टन्स आहे. तुम्ही स्वतःला दोष देत नाही, तर स्वतःला समजून घेतले जाते. ही प्रक्रिया पेशन्स मागते आणि प्रत्येक छोट्या कॉन्शियस स्टेपमध्ये तुम्ही प्रोग्रेस करता. आता पाहूया हे पॅटर्न ब्रेक करण्यासाठी काही महत्त्वाचे स्टेप्स. 1. अवेअरनेस, पॅटर्न ओळखा. 2. ऑब्झर्व, स्वतःला जजमेंट न करता पहा. 3. इंटरप्ट, जुन्या बिहेवियरला थोडा अंतर द्या. 4. एक्सपेरिमेंट, नवीन रिस्पॉन्स ट्राय करा. 5. रिइन्फोर्स, स्मॉल विक्ट्रीज सेलिब्रेट करा. उदाहरणार्थ, आपण एखाद्या नात्यात रिॲक्ट करतो, जुना ट्रॉमा ॲक्टिवेट होतो. पूर्वी आपण सायलेंट राहायचो, आता थोडा अंतर ठेवून कॉन्शियस रिस्पॉन्स द्या. सुरुवातीला ऑकवर्ड वाटेल, पण हळूहळू हे नवीन पॅटर्न बिकम हॅबिच्युअल होईल. ब्रियाना सांगते, न्यू पाथवेज बनवताना तुम्ही दुसरा माउंटन क्लाइम्ब करत नाही, तुम्ही जुन्या माउंटनवरून डिफरंट रूट तयार करता. याचा अर्थ असा आहे, तुम्ही तुमचा आत्मा बदलत नाही, तर तुमच्या रिॲक्शन्स बदलतात. ही प्रक्रिया एकदम इन्स्टंटेनियस नाही. 1. दिवसेंदिवस जागरूक रहा, छोटे डिसिजन्स कॉन्शियसली घ्या, सतत रिफ्लेक्शन करा, तुमच्या ग्रोथची जर्नलिंग करा. ही स्मॉल स्टेप्स तुमच्या जीवनाचा ट्रेजेक्टरी बदलतात. सेल्फ कंपॅशन ॲज फ्युएल. ब्रियाना म्हणते, सेल्फ कंपॅशन हा प्रोसेसचा मुख्य भाग आहे. आपण मिस्टेक्स करतो, आपण पुन्हा जुन्या पॅटर्न्समध्ये जातो, पण सेल्फ क्रिटिसिझमपासून काही चेंज होत नाही. सेल्फ कंपॅशनमुळे पॅटर्न ब्रेक होतो आणि कॉन्फिडन्स बिल्ड होतं. याचा अर्थ असा नाही की आपण पॅसिव्ह राहतो. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला पुश करत आहोत, पण प्रेमाने आणि ॲक्सेप्टन्सने. ही एनर्जी माउंटन क्लाइम्ब करण्यासाठी फ्युएल आहे. या भागात आपण पाहिलं पॅटर्न्स ब्रेक करण्याची महत्त्वाची पायरी: अवेअरनेस, ऑब्झर्वेशन, इंटरप्शन, एक्सपेरिमेंट, रिइन्फोर्समेंट. न्यू पाथवेज हळूहळू निर्माण होतात. सेल्फ कंपॅशन ही प्रोसेस टिकवण्यासाठी आवश्यक आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत रिअल लाईफ एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आणि सेल्फ सॅबोटाज कसा पूर्णपणे बदलता येतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं सेल्फ सॅबोटाज कशी तयार होते, इमोशनल वून्स कसे साठतात, त्यांना रिलीज कसं करावं, पॅटर्न्स ब्रेक कसे करावेत आणि सेल्फ कंपॅशन कसं टिकवायचं. पण ब्रियाना वीस्ट सांगते, थिअरी आणि अवेअरनेस पुरेसं नाही. ट्रान्सफॉर्म होण्यासाठी आपण प्रॅक्टिस करायला हवी. ट्रान्सफॉर्म होणं म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या छोट्या साध्या क्षणांमध्ये नवीन पॅटर्नचा अभ्यास करणे. उदाहरणार्थ, राग आल्यानंतर ताबडतोब रिॲक्ट न करता पॉज घेणं, खोटं म्हणायची सवय सोडून ऑनेस्टी प्रॅक्टिस करणं, निराशा आली तरी सेल्फ कंपॅशन वापरणं. ही लहान कृती जुना माउंटन हळूहळू हलवायला लागतो. ब्रियाना सांगते, रिअल लाईफ ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज आपल्याला गाईड करतात, म्हणजे थिओरेटिकल नॉलेज ॲक्टिव्ह होतं. उदाहरणार्थ,
एक महिला होती जी सतत रिजेक्शनच्या भीतीने नवीन नाते टाळायची. ती जर्नलिंग आणि स्मॉल कॉन्शियस रिस्पॉन्सेसचा अभ्यास करू लागली. सुरुवातीला कठीण वाटलं, पण हळूहळू तिने नवे रिलेशनशिप सुरू केले आणि जुन्या फिअर्स तिला कंट्रोल करू शकत नव्हते. ही गोष्ट आपल्याला शिकवते, कन्सिस्टंट स्मॉल स्टेप्स इक्वल्स लास्टिंग चेंज. आणखी एक उदाहरण, एक व्यावसायिक जो परफेक्शनिझम आणि प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये अडकलेला होता. त्याने सेल्फ कंपॅशन आणि मायक्रो हॅबिट्स वापरले. त्याने स्मॉल विक्ट्रीज सेलिब्रेट केल्या. आता तो प्रोजेक्ट डेडलाईन्स मॅनेज करतो आणि सेल्फ सॅबोटाज पॅटर्न्स कमी झाले आहेत. ब्रियाना सांगते, कन्सिस्टन्सी आणि सेल्फ रिफ्लेक्शन हे रिअल ट्रान्सफॉर्मेशनची गुरुकिल्ली आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ट्रान्सफॉर्मेशन ही लिनियरली होत नाही. काही वेळे तुम्ही मागे जातात, पण स्मॉल अवेअरनेस मोमेंट्स मदत करतात. प्रोग्रेस इक्वल्स लाँग टर्म कमिटमेंट प्लस सेल्फ कंपॅशन. ही प्रक्रिया आपल्या दैनंदिन आयुष्यात इंटिग्रेट करावी लागते. प्रत्येक कॉन्फ्लिक्ट आणि चॅलेंजिंग मोमेंट इक्वल्स प्रॅक्टिस अपॉर्च्युनिटी. प्रत्येक नेगेटिव्ह इमोशन इक्वल्स लर्निंग सिग्नल. प्रत्येक सक्सेस कितीही छोटा असला तरी इक्वल्स रीइन्फोर्समेंट. हे इंटिग्रेट केल्यावर माउंटन ग्रॅज्युअली हलतो. आपल्या रिॲक्शन्स बदलतात. आपण जास्त लिबरेटेड आणि एम्पावर्ड बनतो. ब्रियाना सांगते, तुमच्या आत्म्यातील माउंटन ही फायनल ऑब्स्टिकल नाही. ती तुमच्यासाठी टीचर आहे. ती तुम्हाला दाखवते की तुमच्यात ऑलरेडी स्ट्रेंथ आहे, जी तुमच्या प्रत्येक चॅलेंजमध्ये काम करते. या भागात आपण समजलं, ट्रान्सफॉर्मेशन थिअरी इक्वल्स अवेअरनेस प्लस प्रॅक्टिस. रिअल लाईफ स्टोरीज इलस्ट्रेट प्रिन्सिपल्स. स्मॉल कॉन्शियस स्टेप्स आणि रिफ्लेक्शन इक्वल्स चेंज. कन्सिस्टन्सी आणि सेल्फ कंपॅशन इक्वल्स की. माउंटन इक्वल्स टीचर, गाईड, इनर स्ट्रेंथ. पुढील भागात आपण पाहणार आहोत फायनल इंटिग्रेशन अँड सस्टेनिंग ट्रान्सफॉर्मेशन आणि आपल्या आत्म्याचा माउंटन कसा पूर्णपणे कॉन्कर करता येतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं, सेल्फ साबोटाज कसे तयार होते, इमोशनल वूंड्स शरीरात कसे साठतात, इमोशन्स कसे रिलीज करायचे, पॅटर्न्स ब्रेक कसे करायचे, रिअल लाईफ एक्झाम्पल्स कसे इन्स्पायर करतात आणि ट्रान्सफॉर्मेशन कशी साधता येते. पण अंतिम पायरी आहे इंटिग्रेशन अँड सस्टेनिंग ट्रान्सफॉर्मेशन. इंटिग्रेशन म्हणजे केवळ टेम्पररी चेंज नाही, ते म्हणजे नवीन सेल्फ अवेअरनेस, न्यू पॅटर्न्स आणि हील्ड इमोशन्स आपल्या दैनंदिन आयुष्यात फुल्ली इन्कॉर्पोरेट करणं. आपल्याला सतत प्रॅक्टिस करावी लागते, म्हणजे जुने पॅटर्न्स पुन्हा ॲक्टिवेट झाले तरी आपण कॉन्शियस राहून नवीन रिस्पॉन्स देऊ शकतो. ब्रियाना वीस्ट सांगते, सस्टेनिंग ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सेल्फ ट्रस्ट बिल्ड करणं. जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली स्मॉल स्टेप्स फॉलो करता, जेव्हा तुम्ही कॉन्शियस रिस्पॉन्सेस वापरता, तेव्हा तुमच्यात कॉन्फिडन्स वाढतं. ते माउंटन जो आत होता, आतून हलू लागतो आणि तुम्ही स्वतःच्या जीवनाचा मास्टर बनता. हे लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मेशन लिनियर नाही. सेटबॅक्स येतात, पण ते रिट्रीट नाहीत. अवेअरनेस, रिफ्लेक्शन आणि कंपॅशन वापरल्यास तुम्ही पुन्हा उभे राहता. ब्रियाना सांगते, तुमचा माउंटेन इक्वल्स अल्टिमेट गाईड, तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या इनर स्ट्रेंथसाठी. सेल्फ साबोटाज पूर्णपणे नष्ट होत नाही, पण त्यावर तुमचा कंट्रोल वाढतो. तुम्ही कॉन्शियस बनता, तुमच्या इमोशन्स आणि रिॲक्शन्स नियंत्रित करता आणि तुमच्या ऑथेंटिक सेल्फशी कनेक्ट होता. फायनल इंटिग्रेशनमध्ये काही महत्त्वाचे स्टेप्स आहेत. 1. डेली रिफ्लेक्शन, जर्नलिंग, मेडिटेशन, सेल्फ चेक. 2. कॉन्शियस डिसिजन मेकिंग, छोटे किंवा मोठे, प्रत्येक निर्णय माइंडफुल. 3. सेल्फ कंपॅशन, सेटबॅक्समध्ये स्वतःला प्रेमाने होल्ड करणे. 4. सेलिब्रेशन, छोटे विक्ट्रीज स्वीकारणे आणि रिइन्फोर्स करणे. 5. कंटिन्युअस लर्निंग, तुमच्या इमोशनल रिस्पॉन्सेस ऑब्झर्व्ह करणे. हीच प्रोसेस सस्टेन करण्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे तुम्ही माउंटन कॉन्कर करता, म्हणजे तुम्ही स्वतःच्या लिमिटेशन्स ओव्हरकम करता. तुम्ही एम्पावर्ड, अवेअर आणि लिबरेटेड बनता. अखेरीस आपण समजलं. 1. सेल्फ साबोटाज हे प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे. 2. इमोशनल वूंड्स शरीरात आणि मनात साठतात. 3. कॉन्शियस अवेअरनेस प्लस इमोशनल रिलीज प्लस रेग्युलेशन इक्वल्स चेंज. 4. पॅटर्न्स ब्रेक करण्यासाठी स्मॉल कन्सिस्टंट स्टेप्स महत्त्वाचे आहेत. 5. सेल्फ कंपॅशन हे ट्रान्सफॉर्मेशन टिकवण्याचे इंजिन आहे. 6. इंटिग्रेशन इक्वल्स रिअल लाईफ प्रॅक्टिस प्लस कंटिन्युअस रिफ्लेक्शन प्लस सेल्फ ट्रस्ट. द माउंटन इज यू.
हे पुस्तक केवळ थिओरॉटिकल गाईड नाही, ते तुमच्यासाठी रोडमॅप आहे, तुमच्या आत्म्याच्या माउंटनचा कॉन्कर करण्यासाठी. ग्रंथगाथाच्या या डीप ॲनालिसिसमध्ये आपण एक इनर जर्नी केली आहे. आपल्या भीती, लिमिटेशन, सेल्फ सॅबोटाज आणि हीलिंगच्या मार्गावर. आता तुमच्याकडे आहे सत्य समजून घेण्याची आणि त्यावर ॲक्शन घेण्याची ताकद. रोज छोटे कॉन्शियस स्टेप्स वापरा. जर्नलिंग आणि रिफ्लेक्शन करा. सेल्फ कंपॅशनची पद्धत शिका. धन्यवाद.